करणार आहे सोयाबीन वड्याची भाजी, सुकी भाजी। तर हे ना सोयाबीन वडे छोट्या साईजचे आहे, केलेले आहे। आणि एक बटाटा घेतला आणि बटाटा पण मस्त किसून आणि असा। तर आता इथे आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे। मस्त इथे भांड घ्यायला आलेली आहे बिर्याणीसाठी स्पेशल। तर बघते आता। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता वाजले आहेत 12 आणि मग मी इथे ना स्वयंपाक करते। चपात्या झाल्या तर मी एक डिफरंट रेसिपी शेअर करणार तुमच्याबरोबर। तर मी करणार आहे सोयाबीन वड्याची भाजी, सुकी भाजी। तर हे ना सोयाबीन वडे छोट्या साईजचे आहे आणि भिजवून मस्त मी असे पिळून घेतले आणि खूप छोट्या साईजचे बघू शकता। तर असे छोट्या साईजचे पण भेटतात, ते आणायचे। मोठे मोठे आणले ना मग ते तुकडे करावे लागतात, मग तो वेळ वाया जातो। तर छोट्या साईजचे पण भेटतात किराणा दुकानात किंवा मग डी मार्ट वगैरे तिथे। तर मग मी मस्त केलेले आहे। आणि एक बटाटा घेतला आणि बटाटा पण मस्त किसून आणि असा साल काढून आणि असं बारीक बारीक तुकडे केले। आणि इथे ना कांदा टोमॅटो मस्त चिरून घेते। तर आता हा टोमॅटो पण चिरून घेते। तर आज डिफरंट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू। कसं कोणी जास्त सोयाबीन वडे आणत नाही वगैरे आणि खात पण नाही, पण एकदम चांगले असतात ते खाल्लेले, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन असतं भरपूर, फॅट नसतं, प्रोटीन असतं। आणि वेट लॉस करत असेल तर तुम्ही नक्की हे खा। तर चला आता सुरू करू। तर इथे मी टोमॅटो कट करून घेते। तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात तेल टाकायचं आहे। 2 ते 2.5 चमच तेल टाकायचं किंवा 2 चमच टाकायचं। तेल मस्त गरम होऊ देऊ, तोपर्यंत ना कोथिंबीर लागणार आपल्याला, नंतर जिरे वगैरे डब्यात आहे ते जिरे मोहरी मस्त फोडणी द्यायची आहे। जिरे मोहरी, लाल तिखट आणि आपलं काय म्हणतात हळद आणि आपला सब्जी मसाला लागणार आहे। आणि धना पावडर, सब्जी मसाला बघू शकता सुहानाचा, तर तो लागणार। एवढ्याच गोष्टी लागणार आहे। कढीपत्ता आणायचं होतं पण ते खाली जावं लागेल आणि इथला कढीपत्ता एकदम बारीक बारीक पानं आहे, तर म्हटलं जाऊ दे आता नाही टाकत, स्किप करते। तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता। आणि आपल्याला घ्यायचं आहे भरपूर सारा लसूण, तो पण क्रश। चला आता मी पटकन तेल तापेपर्यंत लसूण कुटून घेते। चला तर इथे मी लसूण ना क्रश करून घेतलेलं आहे, बघू शकता पूर्ण। तर तेल तापले खूप, गॅस ऑफ करते थोडा वेळ। भरपूर सारा लसूण टाकते त्याच्यात। तर लसूण टाकलेला आहे, आता मस्त लसूण फ्राय झालेला आहे आणि मस्त लसूणही लागणार। आणि त्याच्यातच ना कांदा टाकायचा आहे। तर कांदा पण मस्त फ्राय करून घेऊ। कांदा मस्त फ्राय होतोय अर्धवट, तर त्याच्यामध्येच बटाटा टाकायचं आपल्याला। बटाटा शिजवायचा आहे कांदा आधी, त्याच्यानंतर आपल्याला सोयाबीन वडे टाकायचे आहे। तर बटाटा पण टाकून घेते त्याच्यात आणि दोन्ही कांदा आणि बटाटा मस्त फ्राय करून घेऊ, गोल्डन ब्राऊन असे करून घेऊ मस्त। पण त्यात आपल्याला पाणी ॲड नाही करायचं, म्हणून मग बटाटा आधी शिजवावा लागेल आपल्याला। तर थोडंसं मीठ टाकू फक्त बटाटा शिजण्यासाठी।
तर बटाटा मस्त शिजतोय. तर आपण डिशमध्ये ना आधी मसाले काढून घेते. मी नेहमी माझं वाटतोय मसाले काढून घेते काय काय टाकायचं आहे. तर 1 चम्मच मिरची आणि थोडासा अर्धा म्हणजे 1.5 चम्मच मिरची, नंतर हळद, त्याच्यानंतर आपलं धना पावडर थोडी जास्त, आणि सब्जी मसाला, बघू शकता इथे हळद घेतलेली, मिरची घेतलेली, सब्जी मसाला आणि धना पावडर घेतलेली, एवढे मसाले घेतलेले आहेत. आणि आता ना हे साईडला तेल करून थोडंसं बटाटे करून त्याच्यामध्ये ना जिरे मोहरी टाकून घ्यायची. बरोबर फ्राय होऊन जाईल त्याच्यातच. तर मस्त आता बटाटा मऊ होईल त्याच्यातच, आणि कांदा पण आपला मेल्ट होईल छानपैकी. तर थोडासा बटाटा शिजलेला आहे, अजून थोडंसं 5 मिनिट शिजू देऊ. टोमॅटो टाकू, टोमॅटो थोडं फ्राय करून घेऊ, आणि मग मसाले टाकून आपण आपले सोयाबीन वडे टाकायचे आहे. आणि थोडेसे फ्राय करायचे, जास्त नाही, कारण सोयाबीन वडे कशी जास्त तळले ना कडक होऊन जातात. तर जस्ट नुसतं चाळून एक वाफ काढून, प्रत्येकदा चाळून प्रत्येक वाफ काढून मग आपली रेडी होते भाजी सोयाबीन वड्याची. अशी डिफरंट, त्यात बटाटा पण असतो, तर खूप छान लागते. तर आता इथे बटाटा आपला मस्त हेच होतोय. तर आता लगेच टोमॅटो टाकते. मी 2 टोमॅटो घेतलेली इथे. टोमॅटो पण मस्त मेल्ट करून घ्यायचा आहे. आणि इथे कोथिंबीर आहे ना ती टाकते मी. थोडी जास्त टाकते, मला आवडते खूप कोथिंबीर. थोडा आता फ्राय होऊ देऊ आपण. टोमॅटो टाकला आहे, थोडा कच्चापणा गेला ना मग इथे मी ना लीड लावून ठेवली, म्हणजे बटाटा अजून शिजेल चांगला त्याच्यामुळे. आणि आज ना पावसाचं वातावरण झालंय बाहेर. तर रोज असं नाशिकमध्ये थोडा का होईना पाऊस पडतोच, आणि असं पावसाचं वातावरण येतं. तर मला ना विचार चालला होता की बटाटा आणि साबुदाण्याच्या जे पापड असतात छोटे छोटे ते करावे, पळी पापड किंवा मग दाबून. तर माझ्याकडे ना ते मशीन पण आहे पापड दाबायचं. तर म्हटलं दाबायचे करावे की पळी पापड करावे, काही विचार म्हणजे मला सुचत नाही. तर बघते त्याच्या मागच्या वर्षी 2 म्हणजे 1 वर्षापूर्वी ना मी चकल्या पण केल्या होत्या, वेपर्स पण केले होते, उडदाचे पापड पण केले होते. पण ह्यावेळेस कसं नुकतेच माझे सासरे वारले, तर काहीच करूशी वाटत नाही दुसरं. पण म्हटलं आता एक पदार्थ बनवावा उन्हाळी, आपला उपवास वगैरे येतात ना त्याच्यासाठी. तर म्हटलं काय पळी पापड आहे ना ते बनवावे, काहीतरी पळी पापड किंवा मग दाबायचे पापड, बटाटा आणि साबुदाण्याचे. फक्त तेवढंच करणार. वेपर्स आहे माझे, चकल्या पण आहेत, आणि उडदाचे पापड ह्यावेळेस नाही करणार, विकतच आणेल मी. तर असं आहे, बघू आता कधी करते ते. बटाटा आणि टोमॅटो एकदम मेल्ट झालेला आहे. तुम्हाला आता सगळं जवळ बघू शकता पूर्ण मेल्ट झालेला आहे. आणि आता मसाले टाकून घेणार. इतका छान वास येतो आणि आपले सोयाबीन वडे टाकून घेते. तर इथे टाकलेले आता मिक्स करून घेते हळूहळू. मस्त मिक्स केलेली आहे. आता एक वाफ काढून घेते. चला
तर आता इथे आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे, मस्त मऊ मऊ बघू शकता. भाजी एकदम रेडी झालेली आहे बघू शकता. आता गॅस ऑफ करते. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि करून बघा घरी. तर चला आता भाजी तर झाली आहे आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. इथे भांडं घ्यायला आलेली आहे बिर्याणीसाठी स्पेशल. तर बघते आता. नाही थोडं पीठ असतं तेव्हा दाखवा बरं. ते तिकडेच भेटत असेल की आता बनणंच नाही बंद झालं नाही ना. हे काय चर्च रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा तेच ना. हे 200 वर्ष एकदम भारी जमा करता येते कसं मिळालं ते मस्त आहे. 400 घेऊ. तर मला ना मी एवढी दुकानं फिरली इकडे नव्हतं. इथेच भेटलं मला बिर्याणीसाठी आणि जाड आहे एकदम. 1 किलो बिर्याणी बसेल त्याच्यात बघू शकता. तर फायनली आज घेतलं. मला खूप कधीचं घ्यायचंच होतं हे भांडं. तर घेतलेलं आहे. पाऊस पण आला नाही. इथे थांबतो थोड्या वेळ आता. खूप जोराचा पाऊस आला. इथे थांबलो आम्ही कारण ॲक्टिवाच आणली. तर मस्त माझा स्वयंपाक झालेला आहे. आज मस्त अंडा करी केलेली बघू शकता. एकदम छान. आणि विशेष म्हणजे ह्या अंड्यामध्ये आहे ना 2 येलो बलक आहे. तुम्हाला दाखवते. तर आम्हाला खूप विशेष वाटलं की 2 आहे बघू शकता. याच्या 2 दिसत असेल. तर असे 2-2 आहे प्रत्येक याच्यामध्ये. एक पण नाही की त्याच्यामध्ये नाही आहे बघू शकता. इथे 2 दिसत असेल. अर्धा तुटलेला आहे. तर असे तर मस्त ना अंडा करी केली. छान अशी घट्ट भाजी आलेली आहे. एकदम मस्त दिसते. तर तेच घरी आलो मस्त पटापट स्वयंपाक वगैरे केला आणि मी मस्त ना बिर्याणीला पातेला घेतलेला आहे बघू शकता. हे असं इतकं जाड आहे, हेवी एकदम असं चपटं. तर 1 किलो बिर्याणी मावेल त्याच्यामध्ये. आणि माझं नाव पण टाकलं मी इथे आणि आजची तारीख टाकली आहे. तर असं पातेलं घेतलं. म्हटलं एक दिवस मस्त करेल बिर्याणी तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि मंगळसूत्र 2 घेतले मी वापरायला. तर ते खालीच गाडीत आहे. नंतर थोड्या वेळाने दाखवतेच तुम्हाला मी. तर चला आता जेवण करून घेणार आणि त्याच्यानंतर बोलते मी तुमच्याशी. चला. तर मस्त जेवण झालं आणि किचन पण सगळं आवरून झालं बघू शकता. आणि डिशवॉशरला भांडे पण लावलेले आहेत. तर मग मी मंगळसूत्र कोणते घेतले तुम्हाला दाखवते. तर 2च घेतलेले आहेत बघू शकता. तर हे असं आहे तुम्हाला दाखवते. ते बघू शकता. हे असं आहे. असं आणि असं सिल्वरचं आहे. सिल्वर कलरमध्ये. तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे खूप सुंदर बघू शकता. तर असं घेतलेलं आहे एक. मस्त दिसेल.
तर हे 2 घेतलेले आहे मंगळसूत्र. तर एवढंच काम होतं मला आणि बिर्याणीचं पातेलं घ्यायचं होतं. तर तेच कसं वाटलं ते नक्की सांगा आणि माझी मंगळसूत्र कशी वाटली तुम्हाला ते पण नक्की सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.